खास बायकोसाठी आज पाडवा आहे आणि त्यानिमित्तानं म्हटलं तुमच्या समोर हे प्रेझेंट करावं. तर लिहिलं असं होतं, की बऱ्याचदा तुझ्याशी बोलायचं असतं. बऱ्याचदा तुझ्याशी बोलायचं असतं. दिवसभर काय-काय घडलं हे सांगायचं असतं. पण तुझं आहे ना, लक्षच नसतं माझ्याकडे. का? कारण बायको, तू माझ्यात नाही, माझ्या संसारात अडकली आहेस. कांद्याच्या, बटाट्याच्या 1-2 किलोच्या भावात लपली आहेस. आता तुला कोथिंबीर, मिरची आणि कढीपत्ता महत्वाचा वाटतो. बाजूच्याच गाड्यावरती भाज्यांची लावलेली रांग तुला संसाराचा थाट वाटतो. मला माहितीये, मला माहितीये जास्त अपेक्षाच नाहीये तुझी. मला माहितीये जास्त अपेक्षाच नाहीये तुझी कारण बायको तू माझ्यात नाही. माझ्या संसारात अडकली आहेस. डीमार्टच्या गर्दीत तुला सर्व काही मिळते. डीमार्टच्या गर्दीत तुला सर्व काही मिळते. साखर, डाळ, तांदळाची लपवलेली किंमत सुद्धा कळते. पण यासोबत असलेला मी तुला कळत का नाही? पण यासोबत असलेला मी तुला कळत का नाही? माझ्या हातात तू अपेक्षाच्या किराणाची पिशवी दिली आहेस. कारण बायको, तू माझ्यात नाही, माझ्या संसारात अडकलीस. मुलांचं, कुटुंबाचं करण्यात तू इतकी रमली आहेस. मुलांचं, कुटुंबाचं करण्यात तू इतकी रमली आहेस, तू स्वतःसोबत मला पण विसरली आहेस. संसाराचा गाढा ओढण्याचे काम आपल्या दोघांचे आहे ना? संसाराचा गाढा ओढण्याचे काम आपल्या दोघांचे आहे ना? मग तो गाढा तू एकटीच का ओढतीयेस? ए, ऐक, थांब, माझ्याकडे बघ ना. बायको, तू माझ्यात नाही, माझ्या संसारात अडकली आहेस. माझ्या संसारात अडकलीस. थँक यू बायको.